नमस्कार मित्रांनो, तब्बल 5 दिवसाच्या गॅप नंतर आपण आपल्या चॅनलवर अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ बघणार आहोत। तर मित्रांनो, सध्याच्या घडीचा शाळेवरचा आपला महत्त्वाचा विषय म्हणजे निपुण भारत कार्यक्रम। तर मित्रांनो, निपुण भारत कार्यक्रम अंतर्गत आपण या अगोदर काही व्हिडिओ बघितलेले आहे आणि आज एक महत्त्वाचा व्हिडिओ बघणार आहोत। तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपल्यापैकी बऱ्याच जणांचे कमेंट्स आलेले होते की सर आपल्याला कृती आराखडे हवे आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी आपल्याला कृती आराखडे दाखवणार आहे। अतिशय सुटसुटीत वर्गनिहाय, विषयनिहाय आणि संपूर्ण स्तरनिहाय हे कृती आराखडे असणार आहे आणि आपल्यासाठी एकापेक्षा जास्त कृती आराखडे मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं हे असणार आहे मित्रांनो, हे जे कृती आराखडे मी आपल्याला दाखवणार आहे हे आपल्यापैकीच काही बांधवांनी बनवलेले आहे। मी फक्त आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून ते शेअर करत आहे। तर नमस्कार मित्रांनो, मी राज मेश्राम मराठीशाळा.com या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, निपुण भारत कार्यक्रम 2025 वर्गनिहाय, स्तरनिहाय आणि विषयनिहाय कृती आराखडे सोबतच इतर महत्त्वाचे फॉर्मॅट सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जे कृती आराखडे बघणार आहोत ते अत्यंत सुंदर असणार आहे, सुटसुटीत असणार आहे आणि आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे उपयोगी असणार आहे। आणि हे सर्व आपल्यापैकीच काही बांधवांनी बनवलेले आहे, तर त्यांचे नाव सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तर मित्रांनो, हा जो अध्ययनस्तर कृती कार्यक्रम विषय गणितासाठी हा निपुण भारत कार्यक्रम अंतर्गत हा जो कृती आराखडा आहे हा आपल्याला जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अकोला, शिक्षण विभाग अकोला, जिल्हा परिषद अकोला यांच्याकडून प्राप्त झालेला आहे। तर बघा, विषय गणिताचा हा असणार आहे आणि अत्यंत सुटसुटीत हा असणार आहे मित्रांनो। 76 पेजेसचा असणार आहे। पूर्ण आपण डिटेलमध्ये याला बघणार नाही, मी थोडक्यात आपल्याला सांगणार आहे याबद्दल। आणि हे संपूर्ण आराखडे आपल्याला कुठे मिळतील हे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी शेवटी आपल्याला सांगणारच आहे। तर मित्रांनो बघा, विषय गणित असणार आहे हा अध्ययनस्तर कृती कार्यक्रम। विषय गणित, विषय बघा गणित आणि स्तर हा प्रारंभिक असणार आहे। तर अशा पद्धतीचे हे असणार आहे कृतीची कार्यपद्धती संपूर्ण इथे डिटेलमध्ये हा कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे। साधन तंत्रे, साहित्य आणि साध्यता जे काही असणार आहे ते। आणि स्तर बघा, प्रारंभिक आणि विषय गणित। तर स्तरनिहाय हा असणार आहे। खाली जर आपण आलो 76 पेजेसचा हा जो कृती आराखडा आहे, आता हे प्रारंभिक साठी असणार आहे। खाली जर आपण आलो तर इथून दुसरा स्तर याचा सुरू होणार आहे। तर मित्रांनो, अतिशय सुंदर असा हा कृती आराखडा असणार आहे। तर बघा, इथून आता विषय गणित अध्ययनस्तर कृती कार्यक्रम हा दुसरा स्तर इथून सुरू झालेला आहे। 1 ते 99 संख्यापर्यंत संख्या वाचन व लेखन। तर हा इथून जो स्तर आहे हा दुसरा असणार आहे। त्यानंतर तिसरा स्तर। या स्तरानुसार मित्रांनो अत्यंत हा सुंदर असा कृती आराखडा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेअर करणार आहोत आणि हा आपल्याला अतिशय उपयोगामध्ये येणार आहे। तर मित्रांनो, आपल्याकडे बरेचसे आपण कलेक्शन करून घेतलेलं आहे। व्हिडिओ थोडा आपला लेट झालेला असेल तरी सुद्धा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण आपण एकापेक्षा अनेक असे कृती आराखडे आपण कलेक्शन केलेले आहे आणि आपल्याला जो सुटेबल वाटेल तो कृती आराखडा आपण वापरून घेऊ शकता। जसा बघा, विषय गणित स्तर अध्ययन स्तर वजाबाकी असणार आहे। तर मित्रांनो, हा 76 पानाचा असणार आहे एकूण आणि विषय गणिताचा असणार आहे। तर यानंतर आता आपण दुसरा जो कृती आराखडा बघणार आहोत तो मराठीचा बघणार आहोत आणि संपूर्ण ज्यांचं मार्गदर्शन वगैरे याच्यासाठी लाभलेलं आहे हे संपूर्ण इथे आलेलं आहे। बघा, निपुण महाराष्ट्र अंतर्गत भाषा कृती कार्यक्रम हा मराठीसाठी असणार आहे, आठवड्यानिहाय। आणि हा जो कृती आराखडा आहे हा आपल्याला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंजूर, केंद्र वेहेडे, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे इथून प्राप्त झालेला आहे। तर या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हा कृती आराखडा आपल्यासोबत शेअर करत आहोत। तर बघा, विद्यार्थ्यांसाठी वाचन कौशल्य विकसित करण्याचा कृती आराखडा पहिला आठवडा। तर हे आठवड्यानुसार इथे दिलेला आहे, दिवस पहिला, दुसरा, तिसरा, चौथा अशा पद्धतीने। त्यानंतर पडताळणीसाठी कार्यपद्धती कशा पद्धतीची असणार आहे ते सुद्धा इथे सविस्तरपणे दिलेलं आहे। त्यानंतर उद्दिष्ट वगैरे दिलेले आहे। हा जवळपास मित्रांनो 46 पेजेसचा असणार आहे आणि अतिशय सुंदर असा हा कृती आराखडा आपल्याकडे आलेला आहे आणि हा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करत आहोत। तर बघा, आपल्याला जो सुटेबल वाटेल तो आपण आपल्या उपयोगामध्ये आणू शकता। आपण जवळपास 4 ते 5 कृती आराखडे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दाखवणार आहोत। संपूर्ण व्हिडिओ मित्रांनो एकदा बघून घ्या आणि त्यानंतर मी आपल्याला हे सर्व आराखडे शेअर करणार आहे अगदी सहजपणे। जसं आपण सर्वांना आपले जे पेपर्स वगैरे शेअर केले त्याच पद्धतीने आपण हे सर्व शेअर करणार आहे, प्रत्येकाला ते मिळणार आहे। तर त्याचं काही टेन्शन घेण्याची गरज नाही।
फक्त हे कृती आराखडे जे असणार आहे अतिशय सुंदर असणार आहे आणि आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे। आणि मित्रांनो, याची जी निर्मिती आहे कृष्ण निवृत्ती साडी सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंजूर, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे यांनी केलेली आहे। तर बघा, अतिशय सुंदर असा हा कृती आराखडा हा मराठी संदर्भात असणार। तर मित्रांनो, विद्या प्राधिकरण पुणे यांच्याकडून सुद्धा एक महत्त्वाचा कृती आराखडा आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि तो सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर बघा, विद्या प्राधिकरण पुणे मराठी विभाग 1 ते 5वी मधील 100% मुलांना पायाभूत वाचन क्षमता विकास शिक्षक प्रशिक्षण। तर बघा, सत्रनिहाय कृती आराखडा सुधारित आवृत्ती असणार आहे हे, आणि अशा पद्धतीचा हा आराखडा असणार आहे। तर आपल्यासाठी हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा असणार आहे। मित्रांनो, आपण हे जे कलेक्शन केलेलं आहे याच्या माध्यमातून आपण आपला कृती आराखडा कशा पद्धतीने आपल्याला तयार करायचा आहे किंवा कशा पद्धतीने आपल्याला ते घ्यायचं आहे हे आपल्याला एकापेक्षा जास्त संधी असणार आहे, कारण आपल्याकडे एकापेक्षा जास्त कृती आराखडे तयार असणार आहे। तर बघा, सत्राचे नाव वाचनपूर्व तयारी असणार आहे, अशा पद्धतीचा हा असणार आहे। कृती साहित्य कार्यपद्धती, वेळ आणि चर्चेसाठी प्रश्न, अशा पद्धतीचा। तर हा सुद्धा अतिशय सुंदर असा कृती आराखडा आपल्याला विद्या प्राधिकरण पुणेकडून प्राप्त झालेला आहे। आणि मित्रांनो बघा, अतिशय सुंदर असणार आहे हा, आणि फक्त हा 19 पेजेसचा असणार आहे। तर बघा, पायाभूत वाचन क्षमता विकास प्रशिक्षण मराठी अशा पद्धतीचा आहे असणार, आणि सुटसुटीत असा हा कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे। कृती साहित्य कार्यपद्धती, वेळ आणि चर्चेसाठी प्रश्न हे सर्व कॉलम यामध्ये ऍड करण्यात आलेले आहे, वेळ वगैरे। तर अतिशय सुंदर असा हा कृती आराखडा असणार आहे आणि आपल्यासाठी हा उपयोगाचा असणार आहे। मित्रांनो, हा जो कृती आराखडा आहे गणित विषयात मूळ प्रगत करण्यासाठी नमुना कृती आराखडा असणार आहे, आणि हा सेपरेट इयत्ता 5वी साठी असणार आहे। तर बघा, इयत्ता 5वी विद्यार्थ्याचे नाव, शाळा वगैरे अशा पद्धतीने इथे लिहून घ्यायचं आहे। तर बघा, हा सुद्धा आपल्यापैकी काही बांधवांच्या कामात येणार आहे, तर हा सुद्धा आपण इथे जाणून घेणार आहोत। तर बघा, सध्याचा अध्ययन स्तर, मूल 1 ते 9 अंक ओळखते लिहिते, अंतिम उद्दिष्ट असणार आहे भागाकार करता येणे। तर महत्त्वाचा नियम, दररोज सुरुवातीला किमान 15 मिनिटे मनीमाळेच्या सहाय्याने 1 ते 100 पर्यंत संख्या वाचन सराव घेतला जाणार। तर अशा पद्धतीचा हा नमुना कृती आराखडा विषय गणितासाठी इयत्ता 5वी साठी असणार आहे, आणि खूप सुंदर असा कृती आराखडा आहे मित्रांनो। हा इयत्ता 5वी ला जर आपल्याकडे वर्ग असेल तर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे, आणि फक्त 5 पेजेसचा असणार आहे। आणि हा जो आहे विजय जायभाय डाएट उस्मानाबाद यांच्यातर्फे हा तयार करण्यात आलेला आहे। अतिशय सुंदर असा कृती आराखडा। आणखी एक जो कृती आराखडा असणार आहे हा सुद्धा आपण गणितासाठीच बघणार आहोत, आणि हा सुद्धा खूप सुंदर असा असणार आहे, फक्त 4 पेजेसचा असणार आहे। तर बघा, गणित संबोध कृती कार्यक्रम म्हणून अंतर्गत विद्यार्थी कृती आराखडा नियोजन नोंदवही असणार आहे। तर हे अशा पद्धतीचे आपल्याला शाळेवर ठेवता येणार आहे। मित्रांनो, या संदर्भात आपण हे संपूर्ण जे कलेक्शन केलेलं आहे हे संपूर्ण आपण या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याशी शेअर करत आहोत, जेणेकरून आपल्याला कुठली अडचण जाणार नाही किंवा आपलं जे काम आहे ते अत्यंत सोपी होणार आहे। तर बघा, गणित संबोध कृती कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थी कृती आराखडा नियोजन नोंदवही, इथे शिक्षकाचे नाव येणार आहे, वर्ग, शाळा, जिल्हा परिषद जे काही असेल ते, आणि शैक्षणिक वर्ष जे काही असेल ते। तर बघा, इथे जिल्हा परिषद शाळा कृती कार्यक्रम आराखडा अध्ययन स्तरातील विद्यार्थी, इथे हा एक डाटा येणार आहे। सुरुवातीला विद्यार्थ्याचे नाव, वर्ग, सध्याचा अध्ययन स्तर वगैरे, आणि त्यानंतर कृती कार्यक्रम आराखडा अशा पद्धतीने येणार आहे। तर कशा पद्धतीने आपल्याला तो घ्यायचा आहे, जसं विद्यार्थ्याचे नाव, सध्याचा स्तर जो काही असेल ते, वर्ग, अंतिम स्तर, मागचा जो आपण पाहिला त्याच पद्धतीचा हा थोडाफार असणार आहे, आणि इथे कालावधी वगैरे आपल्याला टाकून घ्यायचा आहे। तर हा फक्त 4 पेजेसचा असणार आहे, आणि आपल्याला उपयोगात येण्यासारखा हा कृती आराखडा असणार आहे। तर मित्रांनो, यानंतर आता आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंजूर केंद्र वेहेडी हा कृती आराखडा नसून विद्यार्थ्यांच्या वाचन लेखन क्षमतेची पडताळणीसाठी शब्द, वाक्य व परिच्छेद याच्यासाठी एक PDF, अत्यंत सुंदर अशी PDF त्यांनी तयार केलेली आहे। जवळपास 21 पेजेसची ही PDF असणार आहे, आणि यामध्ये अतिशय सुंदर असं कलेक्शन असणार आहे। यामध्ये आपल्याला विद्यार्थ्याच्या वाचन लेखन क्षमतेसाठी वेगवेगळे शब्द असणार आहे, वाक्य असणार आहे, आणि परिच्छेद असणार आहे। तर थोडक्यामध्ये हे जाणून घेऊ। तर बघा, कितीतरी शब्दाचा इथे संग्रह असणार आहे, 2 अक्षरी, 3 अक्षरी, 4 अक्षरी, जोडाक्षरे वगैरे सर्व। त्यानंतर छोटे छोटे वाक्य असणार आहे, जवळपास 21 पेजेस असणार आहे मित्रांनो यामध्ये, आणि ही PDF सुद्धा आपल्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहे, आपल्या खूप उपयोगामध्ये येणार आहे। तर मित्रांनो बघा, अशा पद्धतीचं आपण कलेक्शन काही एकत्र केलेलं आहे, आणि हे संपूर्ण आपल्याशी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केलेलं आहे। तर मित्रांनो, आपल्याला जे काही मी कृती आराखडे दाखवले, जे काही PDF दाखवल्या आपल्याला उपयोगात येईल अशा, या सर्व PDF मी एका फोल्डरमध्ये टाकून ते फोल्डर आपल्या प्रत्येकाशी शेअर करणार आहे। मला ते फोल्डर जर आपल्याला हवं असेल तर मला मागच्या व्हिडिओ सारखं कमेंट सेक्शन मध्ये जो मोबाईल नंबर मी दिलेला आहे त्यावर मला व्हॉट्सअपला मेसेज करा, मी लगेचच आपल्याला ते पाठवणार आहे। तर मित्रांनो, काही कारणास्तव आपला व्हिडिओ थोडा लेट झालेला आहे, परंतु आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, कारण
आपण या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून जवळपास वेगवेगळे कृती आराखडे, वेगवेगळ्या PDF आपण आपल्याशी शेअर केलेले आहे. तर मित्रांनो, आपल्या बांधवांपैकी ज्यांनी या PDF बनवलेले आहे, ज्यांनी हे कृती आराखडे बनवलेले आहे, त्या सर्वांचं या व्हिडिओच्या माध्यमातून आभार मानतोय आणि हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय. तर मित्रांनो, निपुण भारत कार्यक्रम 2025 संदर्भात अत्यंत महत्त्वाचे कृती आराखडे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतले. अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठशाळा.com या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असे का नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत धन्यवाद.